पुढे महाराज म्हणतात आपुली आपण काय आपुली आपण करा सोडवण. आपली सोडवण करण्यासाठी कोणीच येणार नाही. ऐका ना, आपण जे कर्म करतो ते आपल्यालाच भोगायचे आहेत. आपल्याला सोडवण्यासाठी कोणीही येणार. आपली सोडवण आपल्यालाच करायची आहे. महाराज आमची सोडवण आम्ही करून घेऊ, परंतु सोडवण करवण्यासाठी आम्हाला साधन नाही ना. कारण साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधन आवश्यक आहे. आता आम्ही गावाकडून या ठिकाणी आलो, साध्य सुरत आहे, साध्यापर्यंत पोचायचं आहे. मग साधन काय? रेल्वे किंवा एसटी. येतंय ना तुमच्या लक्षात? इथून आपल्याला विदेशात जायचं आहे. विदेशी साध्य आहे. साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधन काय लागेल? काय लागेल? सायकल. बरोबर आहे. साधन काय लागेल? विमान. साध्य बदललं की साधन बदलतं. आपल्याला विदेशात जायचं असेल तर त्या ठिकाणी आपण रिक्षाने जाऊ शकत नाही, विमान लागेल. इथून आपल्याला निलगिरी सर्कलला जायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला एरोप्लेन लागणार नाही, रिक्षाचीच गरज पडेल. कारण साध्य बदललं की साधन बदलतं. जर साध्य आहे की आपली सोडवण आपल्यालाच करायची आहे, आपल्यासाठी कोणीही धावून येणार, मग त्या ठिकाणी साधन संत सांगतात की तुम्हाला हा जो नरदेह दिलेला आहे हेच मोठं साधन आहे. हो देवे दिला देह बजाना गोमाता, देवे दिला देह बजाना गोमाता, देवे दिला देह बजाना गोमाता. हो तोया झाला बादा बालिकेचा बालिकेचा, तोया झाला बादा बालिकेचा बालिकेचा. देवे दिला देह बजाना गोमाता, देवे दिला देह बजाना गोमाता, देवे दिला बजाना गोमाता, देवे दिला देह बजाना गोमाता. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. देवे दिला देह भजन गोमटा. हा जो देह भेटलेला आहे आपल्याला, हा कशासाठी भेटलेला आहे? कशासाठी भेटलेला आहे? तुम्ही बोलत नाही वाटत. बोलत चला. हा देह कशासाठी भेटला? हा देह देवाने आपल्याला भजनासाठी भेटलेला आहे, भजनासाठी दिलेला आहे. एक एक अवयव देवाने आपल्याला भजनासाठी दिलेले आहे. हात दिले टाळी वाजवण्यासाठी, पाय दिले पंढरीची वारी करण्यासाठी, तोंड दिलं देवाने कमलमुख राम भजन को दिया. पण आपण काय केलं? खाया पिया सुखसी सोया, नाक जमा ना खोया. डोळे दिले देवाने, डोळे 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 तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. कशाचे मुख? कामाच्या नवऱ्याची बायको. पहा विठ्ठलाचे मुख. देवाने एक अवयव आपल्याला कमी दिलं असतं तरी आपण संसारात नांदू शकलो. देवाने जर आपल्याला कान दिले नसते, काय देवाने जर आपल्याला कान दिले. झालं एकदा काय, एक मेंढपाळ मेंढी चारत असताना दुपारची वेळ होती, कडाचं ऊन होतं, तो झोपून गेला. झोपून गेल्यानंतर त्याच्या मेंढ्या चरता 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 एका तलावाच्या काठाला निघून गेला. तो 4 वाजेला झोपेतून उठला. माझ्या मेंढ्या कुठे गेल्या, मेंढ्या कुठे गेल्या शोधत 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 एक शेतकरी रस्त्याने भेटला. म्हणे शेतकरी राजा, माझ्या मेंढ्या दिसल्या का? शेतकरीने असा हात दाखवला, त्याला धरणाकडे हात दाखवला. तो मेंढपाळ धरणाकडे गेला आणि खरंच त्याला त्याच्या मेंढ्या सापडल्या. आता मेंढ्या सापडल्या, त्याला आनंद झाला. खूप घाबरलेला होता तो. मेंढ्या सापडल्या, त्याला आनंद झाला. त्याने विचार केला की या शेतकरीमुळे आपल्या मेंढ्या आपल्याला सापडला. तो परत आला आणि शेतकरीला एक मेंढी द्यावी म्हणून त्याच्या कळपमध्ये एक लंगडी मेंढी होती. ती लंगडी मेंढी त्याने घेतली आणि शेतकऱ्यासमोर धरली. म्हणे शेतकरी राजा, तुमच्यामुळे माझ्या मेंढ्या सापडल्या, आता माझ्याकडून ही मेंढी तुम्हाला सप्रेम. शेतकरी म्हणे, मी तुना मेंढीना पाय मोडा. म्हणून द्या ना, मी तुम्हाला मेंढीना पाय मोडा. मेंढपाळ म्हणे, अहो दादा, तुमच्यामुळे माझ्या मेंढ्या सापडल्या म्हणून मी तुम्हाला मेंढी सप्रेम भेट देत आहे. परंतु शेतकरी म्हणे, मी तुला मेंढीना पाय मोडा नाही. यांची भांडण सुरू झाली. भांडण सुरू होता 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 भांडण सुरू झाली. रस्त्याने एक घोड्यावरती एक मनुष्य जात होता. त्या मनुष्याकडे दोघी गेले. दोघी गेल्यानंतर दोघांची भांडण त्याला सांगितली. तो मेंढ्यावाला म्हणे, माझ्या मेंढ्या याने सापडून दिल्या, मी याला मेंढी भेट देत आहे. हा म्हणतोय, मी यानं मेंढीना पाय मोडा. तो घोडावाला म्हणे, सारंगखेडा जत्रा म्हणे, घोडा ऐकत लयले, चोरी नाव सांगशात तो बडा पोट टाकतो म्हणे. कोण? तो शेतकरी जास्त बैरा. आता या तिघींची भांडण सुरू झाली. अहो म्हणे, तुम्हाला मेंढ्या सापडावात म्हणा गर्दीन, तुले मेंढी सप्रेम भेट. शेतकरी म्हणे, मी तुला मेंढीना पाय मोडा नाही. घोडावाला म्हणे, मी घोडा ऐकत लयले, चोरीन लयल.
तिघींची भांडण सुरू झाली. तिघींचा न्याय म्हणण्यासाठी कोणाकडे गेले? गावाच्या पोलीस पाटलाकडे. आता झालं असं, त्या पोलीस पाटलाला 2 बायका होत्या. अगदी अर्ध्या तासापूर्वी त्याची घरात जोरदार भांडण झाली. दोघे बायकांना त्याने हाकलून दिलं आणि ओट्यावरती बसलेला होता. हे तिघी त्या ठिकाणी पोहोचले. मेंढपाळ म्हणे, दादा या शेतकऱ्यांनी माझ्या मेंढ्या सापडवून दिल्या, मी याला एक मेंढी सप्रेम भेट देतोय. शेतकरी म्हणे, मी यांना मेंढी ना पाय मोडा नाही. घोडावाला म्हणे, मी सारंगणा जत्रा मनिकच घोडा लयले, मी घोडा चोरा नाही. तो पोलीस पाटील सांगे, तुम्ही तिन्ही नाही अख्खा गाव बी लागणं म्हणे तरी मी त्या दोन्हीतल्या घरमाले यावं नाही. मी त्याला अशी वाटणं बायका घरमालेले बॉस राव नाही करा बाया. फक्त का आपल्याला कान राहिले नसते, आपल्याला कान राहिले नसते किती हाल झाले असते. कानाचं ठीक आहे महाराज, मी वरचे पडदडे का बरं दिले? चष्मा अटकवण्यासाठी. वरचं ठीक आहे, मग खालचं का बरं दिलं? देवाला माहिती होतं 2022 मध्ये गाणं निघणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. कोणतं गाणं? झुमकावाली मध्ये झुमकावाली झुमका कुठला येताना करता येईल, असं आहे का ते? असं आहे. विषय काय चालू आहे आपला? देवाने देह आपल्याला भजनासाठी दिलेला आहे, परंतु या देहाचं महत्व आपल्याला कळत. ऐका ना, देवाने आपल्याला हा देह भजनासाठी दिला. हा झाला आपला कलियुगात जन्माला येण्याचा पहिला फायदा. दुसरा फायदा आहे का? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनश्चेष्टानेंद्रियाने प्रकृतीस्थानी गर्षती. भगवान कृष्ण म्हणतात की कलियुगामध्ये प्रत्येक जन्माला येणारा जीव हा माझा अंश आहे. कोण म्हणतं? भगवान कृष्ण म्हणतात की कलियुगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. हा झाला कलियुगात जन्माला येण्याचा दुसरा फायदा. आणि तिसरा फायदा आहे का महिला मंडळी? तिसरा फायदा, आपण मनात केलेलं पाप आपल्याला लागत. खरंच आहे, कलियुगामध्ये आपण जे मनात पाप करतो हे पाप आपल्याला लागत. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात सासूला शिव्या देऊ, सुनेला शिव्या देऊ, असं आहे का त्याचा अर्थ? परंतु खरंच मनात केलेलं पाप आपल्याला लागत नाही. एवढे सगळे फायदे असून सुद्धा आपल्या या देहाचं महत्व कळत, देहाचं महत्व कळत नाही. कारण या देहाशी आपला परिचय जास्त झाला. एवढा परिचय झाला, एक म्हण आहे ना, अति परिचय अवज्ञा. जिथं परिचय जास्त झाला तिथं अवज्ञा होते. एक उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल. महिला मंडळी, तुम्ही वर्षातून एक दिवस चंद्राची पूजा करतात का? नाही करत? नाही करत. बोला मग, करतात ना? कुठला दिवस तो? पटपट बोला, टाइम कमी आपल्याकडे. कुठला दिवस तो? करवा चौथ, बरोबर. त्या दिवशी तुम्ही चंद्राची पूजा करता, ठीक आहे. मग वर्षातून 364 दिवस चंद्र येत नाही का? चंद्र येत नाही का? चंद्र दररोज येतो, दररोज जातो, परंतु तुम्ही पूजा त्याच दिवशी करतात. कारण तो पर्वणीचा चंद्र आहे. तो पर्वणीला जो चंद्र येतो त्या चंद्राला महत्व आहे. अन्यथा चंद्र दररोज येतो, दररोज जातो, त्याची पूजा आपण करत. कारण त्याच्याशी आपला परिचय जास्त झाला. रोजमेरी त्याला कोण रडी? रोजमेरी त्याला कोण रडी? तो चंद्र दररोज येतो, दररोज जातो, म्हणून त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. आणखी सोपं करून सांगतो. जावई 4 वर्षातून एकदा सासरवाडीला आला तर सासू जवायाला नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान, एवढा आदर करते. कोठे उठाडू कोठे बटाडू, कोठे उठाडू कोठे बटाडू. कधी? 4 वर्षातून एकदा आला तर. आणि तोच जवाई वरीस मग 4 जाऊ ना दे. सासू तेल नाही बनवते देस, वा तेल दे वा. खोटं आहे का? पण हे गाव कळलं आहे बरं, आता नाही 2 तास काढणार आहेत मला. एकदा झालं ना, एक जवाई पती पत्नीचे भांडण झाले. जवायला वाटला आता जायचं कुठं जायचं कुठं जायचं कुठं. तो सासरवाडीला येऊन बसला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. आणि का पाहुणे म्हणून तुम्हीही गावाला जाता, तुम्हीही जाता, आम्हीही जातो. पाहुणे म्हणून पाहुणा 3 दिन फक्त. वरण पुरण काही पिशवी, काही पिशवी ना. त्याच्यानंतर बरोबर आपण पिठलं भाकरवून समजलो आपण टोपटोपला मग मजा आहे. आता रावा मजा. पाहुणा फक्त 2-3 दिवस. आता जवाई होता 10-15 दिवस झाले, निघायचं नाव घेत नाही. म्हणा ते करायचं काय. मग सासू आणि सासरा दोघींचा प्लॅन झाला. म्हणे एक काम कर, आज रात्री लाईट जाणार आहे म्हणे, मग तू एक काम कर, खिचडीमध्ये मीठ टाकू नको, खिचडी आलनी कर म्हणे. मी तुला रागवेल, तू मला उलटून उत्तर द्यायचं, मी तुला मारायला उठेल तेव्हा तू कंदील विजवायचं आणि घरात पळून जायचं, बाकी मी पुढे बघून घे. कोणाची प्लॅनिंग आहे? सासू आणि सासऱ्याची प्लॅनिंग. आता जेवणाला बसले, ठरल्याप्रमाणे मीठ टाकलं नाही. पहिला घास सासऱ्याने तोंडात टाकला आणि राग आला सासऱ्याला. म्हणजे लाज नाही वाटत का तुला? आलना स्वयंपाक केला तू. आता सासूला पहिल्यांदा बोलायला चान्स भेटला, कारण पहिली
पहिली पत्नी होती ती, आत्ताची नव्हती. तिला पहिल्यांदा बोलायला भेटलं म्हणून तिने बोलून घेतलं. म्हणे गी ना, आणला आणला गिशी ती बरी जाशी का. सासरा राग आला, मला उलटून उत्तर देते तू. सासरा रागाने उठला, दरवाजाच्या बाजूने काठी आणली आणि बरोबर सासूला मारणार तेवढ्याच सासूने बरोबर कंदील वजवलं आणि घरात पळून गेली. सासऱ्याने जवायला हे मस्त पद्धतशीर धुतलं, भरपूर मारलं जवाईला. जवाई म्हणे सासरे बाबा नका ना, तू गुच्ची बडा येईल जास्त तुझ्या लिहिला आज किती असेल म्हणे. भरपूर मार खाल्ला. 15 मिनिटं झाली, अगदी शांतता झाली. पूर्ण घरात बॅटरी लावून बघितली, जवाई दिसत नाही म्हणून सासऱ्याने सासूला आरोग्य मारले. म्हणे बाहेर निघ. जवाई गेला. आता आनंदाने मस्त तीच खिचडी मीठ टाकून गरम करून आणली, बसली जेवायला. आता जेवता जेवता त्यांच्या गप्पा चालू आहेत. सासरा म्हणे बाकी जाऊ दे, मी कसं सुंदर बोललो तुला, कसं बोललो म्हणे मी, तुला लाज नाही वाटस का, आलना साहेब करा का. तेव्हा सासू म्हणे तुमनं जाऊ द्या, मी कशी खोटं नाटक करा तू म्हणे, राडानं कशी नाटक करा तुम्ही, कंदील मला कशी पैगो म्हणे मी खोटं. तर जवळ बाहेर ती गरम होणार म्हणे तुमनं जाऊ द्या, मी कशी खोटं पै जावाना नाटक कर घर. याला काय म्हणतात पट्ट्यारा जवई. कोणता जवई बोला, कोणता जवई, कोणता गाव कळला आता ना. नाही आलं का आता लक्षात. परिचय जास्त झाला की अवज्ञा, ध्यान म्हणून ना, परिचय जास्त झाला की महत्व कळत नाही. तसंच आपल्या देहाशी एवढा परिचय झाला की या देहाचं महत्व आपल्याला कळत नाही, म्हणून आपण परमार्थाला लागत. आता परमार्थाला लागत नाही याचं कारण संसार कसा आहे, दुःखमय आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. असा दुःखमूळ संसार आहे. ज्या संतांनी सांगितलं की संसार दुःखमूळ आहे, त्या संतांनी संसार केला नाही का माता माऊली. संतांनी संसार केला नाही का. संतांनी संसार केला, पण संतांचा संसार वेगळा, आपला संसार वेगळा. संतांचा परमार्थ वेगळा, आपला परमार्थ वेगळा. आपला परमार्थ कसा, आपण परमार्थ करत नाही असं नाही, आपणही परमार्थ करतो, पण आपला परमार्थ कसा लक्ष देऊ नये का. अगदी 2 मिनिटात समजावून सांगतो तुम्हाला. आपल्या घरामध्ये काही वेळेस पत्नी परमार्थिक आहे, पती नास्तिक आहे. काही घरांमध्ये पती परमार्थिक आहे, पत्नी नास्तिक आहे. काही घरांमध्ये दोघी परमार्थिक आहेत, परंतु परमार्थ कसा करायचा याचं नॉलेज. पहिलं उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. एका घरामध्ये पती परमार्थिक होता पण पत्नी नास्तिक होती. काय, पती परमार्थिक होता, पत्नी नास्तिक होती. झालं काय, मित्रच होता. एके दिवशी जवळ येऊन बसला, पश्चाताप करत होता. म्हणे महाराज लगीन करीन पस्ताय गो. मग वय ना काय म्हणे बायको असं उलटा काम करस म्हणे, मी सांगस काय ती करस काय. म्हटलं झालं काय, म्हणे मी दमून थकून शेतातून येतो, तिला सांगितलं की चहा ठेवून दे, ती कॉफी करलंयस म्हणे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तिला विनवणी करावी की अगं थंड पाणी दे प्यायला, ती गरम पाणी करलंयस म्हणे. उलट चालस म्हणे ती. मग तू उलट सांगतीस तर चालेल. तो म्हणे कसं, म्हणता असं. त्याला मी गोळ्या दिल्या, त्या पद्धतीने त्याने काम चालू केलं. तो उलट काम सांगायच्या पत्नीबरोबर सुलट काम करायची, तो उलट काम सांगायच्या पत्नी सुलट काम करायची. गोळ्या काम करायला लागल्या. त्याने बोलता बोलता एकदा सहज विषय काढला. म्हणे देख पुढला महिना अमन बापनी पुण्यतिथी हिराणी, पुरण बिरण टाकानला पडामा पडानं म्हणे टाकसू. मला सासरा होता म्हणे, टाकसू म्हणे मी पुरण. तुम्ही असंच करता का, टाकसू म्हणे मी पुरण, मला सासरा होता. तो म्हणे ठीक आहे पुरणपर्यंत ठीक आहे, पण कीर्तन ठेवा ना. म्हणे ठेवसू कीर्तन. म्हणे चल ठेव तू कीर्तन, पण त्या आजी महाराज अजिबात ठेव म्हणे, त्यानंच ठेवसू. गोया पुरेपूर काम करायला लागेल, आडोपणा करणं आहे ना, त्यानंच ठेवसू. मी ठरल्याप्रमाणे पुरण टाकलं गेलं आणि बरोबर दुपारी त्या फोटोसमोर नैवेद्य ठेवलेला होता. आता आपल्याकडे पद्धत आहे, फोटोसमोरचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य एक तर गावराने गाईला खाऊ घालायचा, एक तर वाहत्या पाण्यामध्ये वाहू घालायचं. मग गावरान काही सापडले नाही, मग त्यांनी केलं काय, जवळ एक नदी पात्र होतं, नदी पात्रामध्ये वाहू घालायला गेले. आता नदीमध्ये ज्यावेळेस वाहू घालवतो ते नदीचं पाणी खोल होतं. आता सहज पत्नीला सांगायला गेलं, म्हणे ऐदक जास्त मजार जाऊ नको, पाणी खोल आहे. म्हणे जासू. म्हणे ओ येडी, मी सुलट सांगितलं उलट नाही सांगितलं, मजार जाऊ नको. म्हणे जासू जासू गई देखी काय राहत बाई गे ना. आता याने काय केलं, घाबरल्या
त्याच्या पत्नीला शोधत निघाला पुढे जाऊन 15-20 किलोमीटरवरती गेला. एक गावात एका माणसाला विचारलं म्हणे का रे इकडून एक बाई वाहत गेली का. म्हणे तुझी बाई वाहिली कुठून. पण निकोडेंग म्हणे अमक्या अमक्या गावावरून. अरे म्हणे मग नदी खाली वाहते तिकडे शोध ना वरती कशाला शोधतोय. तो म्हणे निर्भो म्हणे ती अख्खी जिंदगीभर उलटी चालणे आधी उलटीच वाहिनी म्हणे ती. हा उलटा तोंडात काय झालं. पती परमार्थिक आहे परंतु पत्नी नास्तिक आहे. म्हणजे संसाराचं गाडं संसाराचं संतुलन बिघडलं तोल बिघडला. आता काही घरांमध्ये पत्नी परमार्थिक आहे पती नास्तिक आहे. उदाहरण देऊ का पुढे चालू द्या. आमच्या गावाला मागे नोव्हेंबरमध्ये मोठा कार्यक्रम झाला. आमचे अमोल महाराज आलेले होते. त्या का किशोर दादा आपले दादांनी त्यांची कथा. त्यावेळेस झालं काय 3रा दिवस होता कथेचा. एक भली मोठी 3 ताली बिल्डिंग होती अशीच होती. त्या बिल्डिंगचा मालक परमार्थासाठी 1 रुपया देत नव्हता. त्याची पत्नी म्हणे महाराज म्हणून घरना मानते का पैसा तुमले देवाव नाही तुम्ही गुपचूप मागाल धाडते नाही. सकाळी 9 वाजले मी तुमले थोडी 10 काळी दिसू म्हणे. भंडाराला काम पडे म्हणे तुमले. आम्ही दुसऱ्या दिवशी बरोबर ठरल्याप्रमाणे 9 वाजेला गेलो. 9 वाजेला गेल्यानंतर घरात शिरलो. तिचा पती पुढच्या दारून बाहेर निघाला आणि आम्ही मागच्या दारून घरात घुसलो. समजला ना. तिचा पती पुढच्या दारून निघाला आम्ही मागच्या दारून घरात घुसलो. पण झालं काय महाराज म्हणे वरती डबा काढा. डाळीचा डबा काढला. आम्ही सोबत गोंटी घेऊन गेलेलो होतो. गोंटीमध्ये अर्धी दाय डबामा अर्धी दाय डबामा अर्धी दाय गोंटीमा वत्ता ती नवराना मोबाईल राही ती नवरा घरमा घुशी होणार. ती नवरा तडेंदा कामले जोर मारे म्हणे कशी आरू मारली एवढी जोरात का आरू मारली मारली. दूर होता ना तो नाही समजे ना तुमले घर लांब होता ना त्यामुळे जोर मारू मारी बाजूला राहता ते असं करता तो. कारण कीर्तनकार आहे ना मी. कीर्तनकाराचं काम आहे जसा प्रसंग आहे तसं हुबेहूब प्रसंग तुम्हाला पटवून देणं कीर्तनकाराचं काम आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे राहिले. छत्रपती शिवाजी महाराज कसे सांगायचे. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराज. अरे सिंहाच्या जबाळात घालून हात मोजण्यात जाते जात मराठीची आपली अवकात सांगणारा संभाजीराजाच्या मराठीमध्ये जन्माला आला. आधीला गेलं कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचं असं म्हणत या मातीसाठी प्राण टाकणारे माझे प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे या मातीत जन्माला आले. तो महाराष्ट्र राजा तुम्ही पुढे खिंड आम्ही लढतो असं म्हणत या मातीसाठी प्राण टाकणारे माझे प्रभू देशपांडेच्या मराठीत जन्माला आले. तो महाराज जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज आणि 18 पगार जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर का. असा शिवाजी महाराज सांगणं पडत नाही तर बया प्रसंग जसा आहे तसं विठाल 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 जसा प्रसंग आहे तसं कीर्तन करायचं सांगायचं. जोरात आरू म्हणे त्याची पत्नी म्हणे आरू नको मारा इकडे या. म्हणजे झालं काय म्हणे तो अजय महाराज घर येलो होता. अजय महाराज सांगितलं आमना सप्त्यामा दाय जास्त वेगळी ती दाय लिहिल्या. काय आमना सप्त्यामा दाय जास्त वेगळी ती दाय लिहिल्या. आता ऐका ना त्याची प्रतिक्रिया. त्या डबामा हात घाले म्हणे प्युअर दाय कधी गोंटीमा हात घाले आहे तुमने 12 घरने दाय कधी कोणन द्या मा डबामा हात घाले आहे म्हणे प्युअर दाय कधी गोंटीमा हात घाले आहे तुमने 12 घरने दाय कधी. दोन्ही दाया कोण्या होत्यात मग म्हणजे उचाल तुम्ही दाय म्हणता चढाव त्यांना समोर दाय उकलेलं आहे. काही घरांमध्ये पती परमार्थिक आहे पत्नी नास्तिक आहे. काही घरांमध्ये पत्नी परमार्थिक आहे परंतु पती नास्तिक आहे. असा प्रसंग असताना महाराज आम्ही आपली सोडवण कस काय करू. काय महाराज म्हणतात ना आपली आपण करा सोडवण संसार बंधन. पण जरी संसाराचं गाडं बिघडलं तरी सुद्धा परमार्थ आपण करू शकतो. परमार्थ कसा करू शकतो कारण कलियुगामध्ये परमार्थ करणं अगदी सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पैसा संकीर्तन साधन पैसा नाम संकीर्तन साधन पैसा
जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे हो जळतील पापे जन्मांतरीचे जावे वनांतरा नरके जाया जावे वनांतरा नरदेहा दुर्लभ जाना नरदेहा दुर्लभ जाना नरदेहा दुर्लभ जाना नरदेहा दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेहा दुर्लभ जाना शतवर्षाची गणना एवढा दुर्लभ असा देह आपल्याला भेटलेला आहे देवाने दिलेला आहे. ऐका ना शास्त्रामध्ये एकूण 7 गोष्टी दुर्लभ सांगितल्या जातात. जसा मनुष्य देह हा दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे काय? दुर्लभ म्हणजे एक चहा विकणारा पंतप्रधान होतो हे दुर्लभ आहे. काय? चहा विकणारा सामान्य मनुष्य पंतप्रधान होतो हे दुर्लभ आहे. कारण चहावाला काही एक आहे का? 135 करोड जनतेमधून निदान कमीत कमी 10 करोड लोक तरी चहा विकत. 10 करोडच्या करोड पंतप्रधान झाले का? झाले का? एक. हे दुर्लभ आहे. असा दुर्लभ आहे हा देह. आणि त्याप्रमाणे 7 गोष्टी दुर्लभ सांगितल्या जातात. संपत्ती दुर्लभ आहे का? काय? पहिली गोष्ट संपत्ती दुर्लभ आहे. संपत्ती म्हणजे ज्ञान संपत्ती आहे. ते पुण्याची संपत्ती आहे. तुम्ही या ठिकाणी आले कीर्तन ऐकता आहात तुमची पुण्याची संपत्ती वाढत आहे. तुमची ज्ञानाची संपत्ती वाढत आहे. धन संपत्ती म्हणजे आपण जे कष्टाने कमवलेले पैसे आहेत ती धन संपत्ती. दैवी संपत्ती म्हणजे आपल्या दैवाने वडिलोपार्जित आपल्या वाटेला आलेली संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती. आता याच्यानंतर येते असुरी संपत्ती. असुरी संपत्ती म्हणजे आपल्या वडिलोपार्जित आणि तिने 2 नंबरने कमवलेली संपत्ती आपल्या वाटेला येणं म्हणजे असुरी संपत्ती. आता ऐका ही असुरी संपत्ती ज्या मार्गाने येते त्याच मार्गाने जाते. एक छोटं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा झालं काय स्मशानभूमीमध्ये महादेव आणि पार्वती आई साहेब गप्पा करत असताना त्या ठिकाणी नारदजी पोहोचले. नारदजींनी पार्वती मातेला बाजूला बोलवलं. पार्वती मातेला सांगू लागले म्हणे का बहीण तो नवरा देवच ना देव आहे म्हणे. एवढा मोठा देव आहे म्हणे तू नवरा महादेव म्हणे. मग म्हणे तू मसन काय महाराज कोण सांगे? नारद म्हणे तू मशानभूमीमध्ये राहते म्हणे. मग अरे म्हणे प्रत्येक देवी देवतांचे मोठमोठ्या नगरे आहेत मोठमोठे महल आहेत. तुझा पती तर देवांचा देव आहे. तू पण महल बांधायला लाव ना त्याला एखादा. स्मशानभूमीमध्ये राहते का तू? पार्वती माता महादेवाकडे गेले म्हणे का हो महादेव पतिदेव तुम्ही देवांचे देव महादेव आहात आणि आपण स्मशानभूमीमध्ये राहायचं म्हणे. मग तुझी काय इच्छा आहे म्हणे? माझ्यासाठी एक मोठी नगरी तयार केला. आता पार्वती मातेसाठी महादेवाने मोठी नगरी तयार केली. सोन्याची नगरी तयार केली. कशाची? सोन्याची नगरी तयार केली. आता आपल्या धर्मामध्ये प्रथा आहे. मी बोलता बोलता बोलून गेलो. काय? कुठलंही शुभ कार्य करण्या अगोदर आपण ब्राह्मणाच्या हाताने पूजा. मग त्या काळाचा सगळ्यात श्रेष्ठ ब्राह्मण कोण? राजा रावण. राजा रावणाला त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी बोलवलं गेलं. आता नगराची सोन्याची जी नगरी बांधली होती पार्वती मातेसाठी महादेवाने त्या नगरीची पूजा झाली. पूजा झाल्यानंतर महादेव रावणाला विचारू लागले म्हणे बोला रावणा तुम्हाला आता काय हवं? पूजा करण्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय हवं मागा. रावण म्हणे देवा तुम्हाला जे योग्य वाटेल ती देऊन टाका. म्हणे नाही 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 मग महादेव आहे तुम्हाला काय मागायचं ते मागा. रावण म्हणे का बरं मी जे मागेल ते द्यावं लागेल. रावण हुशार होता. रावणाने महादेवाकडून संकल्प सोडून घेतला. संकल्प सोडून घेतला आणि ज्या नगरीची पूजा केली ती नगरीच मागून घेतली. म्हणजे बामण निजा घर निगर भरणी करी ते गरज मागेली ना. आपण काय देतो 51 रुपया. आता मला सांगा जी सोन्याची नगरी होती ती होती कोणाची?
बांधली कोणी? महादेवाने. घेतली कोणी? रावणाने. आता जाळली कोणी? हनुमंतराय कोणाचे अवतार? कोणाचे अवतार? म्हणजे दिली महादेवाने आणि घेतली मारुतीरायाने. म्हणजे ज्यांनी दिली त्यांनीच घेतली, कारण अनितीची संपत्ती आहे. घेणारा अनितीने घेत आहे त्याचं कष्टाचं. म्हणून ही जी असुरी संपत्ती आहे ही ज्या मार्गाने येते त्याच मार्गाने निघून जाते. संपत्ती दुर्लभ आहे, सरस्वती दुर्लभ आहे. सरस्वती किती दुर्लभ आहे? सरस्वती अहो आळंदीला 8-8 वर्ष लोक महाराज म्हणजे प्रॅक्टिस करतात, तरी सुद्धा या गोष्टी प्राप्त होत नाही. आता महाराज या ठिकाणी सुंदरसं मृदंग वादन करत आहेत, बाबा या ठिकाणी सुंदर अशी पेटी वादन करत आहेत. कीर्तनामध्ये वादवणं म्हणजे कमीत कमी बाबांचे 40 राग तयार पाहिजे. राग समजच तुमले? राग म्हणजे संताप, नाही ना? राग म्हणजे आता पुढून सांगू का तरुण मंडळी, आपण जे गमचे गाणे ऐकतो ना, गमचे गाणे, ते तो वेगळा राग असतो. करुणापर प्रसंग असतो, जसं डोळ्यातून अश्रू येतात, तो राग वेगळा. एक आनंदात जे गायन केलं जातं तो राग वेगळा. गायनाचे रागाचे प्रकार असतात, तो राग, तो तुम्हाला राग अलग, हा राग अलग. आता महाराज या ठिकाणी मृदंग वाजत आहेत. ही सरस्वती आगळी वेगळी सरस्वती आहे. मायबाप या ठिकाणी बसलेला प्रत्येक मायबापाला वाटतं की आपला पोरगा कीर्तनकार निघावा. प्रत्येक मायबापाला वाटतं आपला पोरगा वाजणारा निघावा. प्रत्येक मायबापाला वाटतं आपला पोरगा हा गाणारा निघावा. पण तो निघत नाही गाणारा, तो नेमकं निघतो पिणारा. याच्यात चुकी कोणाची? चुकी कोणाची? जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाने वैसा बोलेवाने. काय? जैसा खावे अन्न, जसं तुम्ही तुमच्या पोरांना अन्न खाऊ घालतात त्या पद्धतीने त्याची बुद्धी. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, ज्याप्रमाणे तुम्ही पोरांना खाऊ घालतात त्या पद्धतीने त्यांचं मन होतं. आता तुम्ही त्या पोरांना जर एखाद्या जिवंत प्राण्याचं मांस खाऊ घालत असणार, त्याची बुद्धी क्रूर होणार नाही का? क्रूर होणार नाही का माऊली? आमाडी त्याची बुद्धी क्रूर होणार नाही का? म्हातारपणी तर तुम्हाला घरातून बाहेर काढणार नाही का? बरोबर आहे की नाही? ही सुरुवात झाली पाहिजे. सरस्वती दुर्लभ आहे, ऐका ना. सत्य दुर्लभ आहे. सत्य किती दुर्लभ आहे? अहो कोर्टामध्ये धर्मग्रंथाची शपथ घेतली जाते तरी सुद्धा खरं ऐकायला भेटत नाही, एवढं सत्य दुर्लभ आहे. त्याच्यानंतर संतान दुर्लभ आहे. संतान किती दुर्लभ आहे? एक तर संतान होणं दुर्लभ आहे, एक तर संतान झालीच तर ती चांगली निघणं अति दुर्लभ आहे. एक महिला होती, पुत्र संतती होत नव्हती. आता पुत्र संतती होत नाही म्हणून करायचं काय? तिने भरपूर चादरवाला बाबा, गुलाब बाबा, भरपूर बाबा केले. पुत्र संतती होत नव्हती, मग करायचं काय? तिला कोणीतरी माता माऊली सांगून गेली म्हणे, विठाल 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 तिला एका महिलेने सांगितलं म्हणे, ऐक ना, तुला पुत्र संतती होत नाही ना, तू एक काम कर म्हणे. काय? तू चतुर्थीचे उपवास कर. कशाचे? गणपती बाप्पाचे उपवास कर चतुर्थीचे, तुला पुत्र संतती होईल. आणि तिने उपवास करायला सुरुवात केली. पहिला उपवास होता. बाजारात गेली, उपवासासाठी केळं तिने घेतली. पिशवीमध्ये केळं टाकले, वरून टमाटा, बटाटा, वांगा, गड्डा कोबी, फुलकोबी, बडा भाजीपाला भरले ना. मला सांगा के चांगला राहतील का? चांगला राहतील. घरी आली तर 1 डझन केळमधून 2 केळं दाबले गेलेले होते. ते गणपती बाप्पा समोर बटणी म्हणे, देव ते वासना भुक्यारा. काय? देव ते वासना भुक्यारा. देव काय खावाले हो? देव खावाले हो? मग तिने जे दाबलेले केळं होते ते बाप्पाला ठेवून दिले. पहिला उपवास होई. दुसरा उपवास तसंच चिक्कू येऊन चिक्कूवरती टमाटा, बटाटा, गड्डा, कोबी, फुलकोबी, बडा भाजीपाला भरले. चिक्कू दाब आहे. चिक्कू न बी तसंच म्हणे, देव ते वासना भुक्यारा. देव कुठं खावाले आहे? 2 दाबलेले चिक्कू देवासमोर ठेवले. बघता काय? माऊलीचे उपवास पूर्ण केले आणि तिला दिवस राहिले. बघता बघता तिला पुत्रही झाले. अहो 1 नाही 2-2 पोरं झाले. काय? 1 नाही 2-2 पोरं झाले. पण पोरं झाले कसे? डिस्को बांगडा भोजीकडे देखे जेलबी मागे. एकले तर नाकच नाही होतं, त्याच्यात छिद्रा होतात. एका दुसरा काल पडे, दुसरा होतो, तिसरा काल पडे. ती माऊली रडायला लागली आणि रडता रडता बाप्पा समोर गेले. म्हणे, बाप्पा तुम्हाला 2-2 पोरं दिलेले, मी तुझ्याकडे 1 मागितला, तुम्हाला 2-2 पोरं दिले.
एकच दिला असता, चांगला दिला असता. बाप्पा तिला सांगे म्हणे बहीण तुम्हाला के बी दिना, चिक्कू बी दिना, 2-2 दिना, 2-2. एकच देती, चांगलं देती. कुठे एकच देती. देव वासना भुके आहे म्हणे, कारण भाव तटे चिवडा तटे आज म्हणतो. देवाला शुद्ध अंतकरणाने पूजावं लागतं. आता तुम्ही महादेवाची पूजा करायला जातात ना का नाही जातात? तुमच्याकडे जातात ना. एक लोटा जल सब समस्या का हल. खरंय आहे, खरंय. कर्ज पिटी घ्या, बचत गट ना. ऐका ना, एक तर संतती होणं दुर्लभ आहे आणि झालेली संतती चांगली निघणं अति दुर्लभ आहे. कारण संतती कशी आहे? संतती दुर्लभ आहे. संपत्ती सरस्वती सत्य संतान. आता पुढे सदनुग्रह दुर्लभ आहे. सदनुग्रह म्हणजे गुरु. ऐका काय? सदनुग्रह म्हणजे गुरु भेटणं दुर्लभ आहे आणि भेटलेले गुरु चांगले निघणं अति दुर्लभ आहे. ऐका ना, पाणी पिना छान की गुरु करना, कारण पोटासाठी संत झाले कलीत नाही आता गलीत बहुत. पोटासाठी संत भरपूर झाले कलीमध्ये, आता कलीत नाही गली गलीत संत झाले. परंतु पाणी पिना छान के गुरु करना, गुरु करना पहिचान के. वारकरी घरातली पोरगी होती, पुण्यासारख्या सिटीमध्ये दिली. आता त्या ठिकाणी दिल्यानंतर तिचा जो नवरा होता त्याचा बी एक गुरु होता. ही मुलगी वारकरी घरातली पोरगी होती. काय वारकरी घरातली मुलगी, सकाळी काकडा सायंकाळी हरिपाठ कीर्तन ऐकणारी मुलगी. अचानक त्या घरात पुण्यासारख्या सिटीमध्ये नांदायला गेली. तिचा पतीचा एक गुरु होता. एकदा झालं काय, ती गुरुजी पुण्यावरून एकदा प्रवास करत होते. आता प्रवास करता करता त्यांनी गुरुजीला फोन लावला. म्हणे गुरुजी तुम्ही पुण्यावरून प्रवास करत आहात? म्हणे हो. म्हणे गुरुजी ऐका ना, पुण्यावरून प्रवास करत आहात म्हणे, मग जाता जाता प्रवास करता करता आपल्या घरी या ना, आपले चरण स्पर्श करा घराला. गुरुजी म्हणे बरं येतो. येतो म्हटल्यानंतर गुरुजी खरंच घरी आले. गुरुजी घरी आल्यानंतर शिष्याने विचारलं, म्हणे गुरुजी स्वयंपाक वगैरे काही जेवण करणार? म्हणे नाही, मी थोडासा नाश्ता करेन. म्हणे मग नाश्तामध्ये काय बनवू? बारीक लक्ष द्या. नाश्तामध्ये काय बनवू? म्हणे थोडं पोहे बनव आणि थोडा भजा बनव. गुरुने शिष्याला सांगितलं थोडं पोहे आणि थोड्या भजा. आता त्या शिष्याने त्याच्या पत्नीला सांगितलं, म्हणजे या सुरतची जी वारकरी घरातली पोरगी होती त्या पोरीला सांगितलं, म्हणे ऐ माझ्या गुरुजींना थोडं पोहे आणि थोड्या भजा बनव. नाश्ता तयार करणं चालू झालं. इकडे गुरु आणि शिष्याच्या गप्पा चालू आहेत बाहेरच्या रूम मध्ये. गप्पा करता 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 गुरुने जोरात आरोळी मारली. म्हणजे हाड हाड आव हाड. शिष्य घाबरला. म्हणे झालं काय गुरुजी? अरे म्हणे पंढरपूरच्या महाद्वारामध्ये कुत्रं घुसलं. कुठं? ऐकी राहणार ना, पंढरपूरच्या महाद्वारामध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये कुत्रं घुसलं. ते कुत्रं मला इथून दिसलं आणि मी इथून हाड करून त्याला हाकललं म्हणे. आणि तो कुठं बसलेला? पुण्यामध्ये. पुणे ते पंढरपूर 400 किलोमीटर. आणि या गप्पा कोणी ऐकल्या? वारकरी घरातल्या पोरीने गप्पा ऐकल्या. आता थोडा वेळ झाला, पोहे आलं, गुरुजीच्या हातात प्लेट गेली. गुरुजीला राग आला. म्हणे माझा अपमान करण्यासाठी मला या ठिकाणी बोलावलं का? शिष्य म्हणे गुरुजी झालं काय? अरे म्हणे मी तुला पोहे आणि भजा सांगितल्या होत्या, तुझ्या पत्नीने फक्त मला पोहे दिलं, भजा कुठे आहे? कोण म्हणे? गुरुजी तुझ्या पत्नीने फक्त पोहे दिलं, भजा कुठे आहेत म्हणे. याने पत्नीवर संताप केला. म्हणे तुला लाज नाही वाटत का? तुझ्या घरच्याने तुला वळण नाही लावलं का? म्हणे इथलं बोला ना तू. माझ्या गुरुजींचा अपमान केला म्हणे तू. फक्त पोहे आणलं, भजा कुठे आहेत? त्यावेळेस तिने बाह्या मागे केल्या. काय काय तुमले जपा लाग नाही का? बोलत चाल आजी माडी, बोलत चाल. त्या बाईने बाळ्या मागे केल्या. हा मरणार बांगड्या मागे करत. हातातून चमचा घेतला आणि बाहेरच्या रूम मध्ये आली. त्या गुरुजी समोर उभी राहिली. त्या प्लेटमध्ये, ज्या प्लेटमध्ये पोहे होता त्या पोह्या खाली भजा दाबलेल्या होत्या. त्या भजा एक एक भजा वर काढा जा म्हणे. करे गुरुजी तुला आठ पंढरपूर महाद्वार मधला कुठला दिकी घ्या, पोहे खाल्ला भजा नाही दिकी राहणार तुले. हा अरे म्हणे गुरु पड म्हणे सुरू. काय सदनुग्रह दुर्लभ आहे. सदनुग्रह म्हणजे गुरु. एक तर गुरु भेटणं दुर्लभ आहे आणि भेटलेले गुरु चांगले निघणं अति दुर्लभ आहे. सदनुग्रह दुर्लभ आहे. त्याच्या पुढे सत्ता दुर्लभ आहे. सत्ता म्हणजे पावर.
एक तर पावर भेटणं दुर्लभ आहे आणि भेटलेली पावर भेटलेली सत्ता 5 वर्षे टिकणं अति दुर्लभ आहे. आलं ना लक्षात? सत्ता टिकणं अति दुर्लभ आहे. त्याच्यानंतर शेवटी येतं मनुष्य जन्म. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आता किती दुर्लभ आहे मनुष्य जन्म? किती दुर्लभ आहे? एवढा दुर्लभ हा देह आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा. जसा आंधळ्याच्या हाती कावळा सापडावा असा हा देह तुम्हाला मला भेटला. म्हणून हा देह वाया घालवू नका. हा देह अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. सत्संग में तू जाया कर, गीत प्रभु का गाया कर, सांझ सवेरे बैठक बंदे प्रभु का गाया कर. सवेरे बैठे गीत प्रभु का गाया कर. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हा अनमोल असा देह तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. हा पुन्हा भेटणार काय? हा देह पुन्हा भेटणार नाही. म्हणून तुम्ही हा देह वाया घालवू आता तरी सावध व्हा. नाथ बाबा म्हणतात, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी, सोहम वागा प्रेम नगरावारी, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी. ओ सावध होने भजने लागा देव करा कैवारी. ओ सावध होने भजने लागा देव करा कैवारी. हा सावध होने भजने लागा देव करा कैवारी. सावध होने भजने लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जीवा, मल्हारी जिवारी मल्हारी जीवा. मल्हारी जिवारी मल्हारी जीवा, मल्हारी जिवारी मल्हारी जीवा. मल्हारी जिवारी मल्हारी जीवार. मल्हारी जिवारी मल्हारी जीवा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. अरे सरत शेवटी बा कळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा कान बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जलालर आमचा काय बाजाईल. आमचे काय वाजाईल. अरे पिंगळा 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 माधवारी, बोल बोली तो देगा पिंगळा माधवारी. अरे पिंगळा माधवारी, बोल बोली तो देगा पिंगळा माधवारी. नको 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 घालू पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अरे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दांगड धिंगा ग, अवगा दांगड धिंगा ग, अवगा दांगड धिंगा ग, अवगा दांगड धिंगा ग.
नाथ बाबा म्हणतात तुम्ही जर सावध झाले नाहीत, हे जरी नाही ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकाल. म्हणून सावध व्हा. सावध होऊन काय करा, सावध होऊन काय करा, संसाराचे बंधन तोडा आणि आपली स्वतःची सुटका या संसारातून आपण करा. अभंगाच्या द्वितीय चरण.